पुढची देखील एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते मुंबईच्या पावसाची बातमी आहे। मुंबईमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। विशेष म्हणजे पाऊस कमी झाल्यानंतर देखील सांताक्रूजच्या हायवेजवळच्या 4 ड्रेनेज गटारांमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर फेकलं जात आहे। यामुळे रस्त्यांवर चांगलीच तुंबई झाली आहे, तर वाहतुकीवरती देखील याचा परिणाम झाला। याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। पासूनच मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे। काही सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणीही साठल्याची घटना आपण बघतोय। माझ्या मागे एक कॉलनी आहे, या कॉलनीमध्ये देखील आपण बघतोय की पाणी साठलेलं आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघतोय की कॉलनीमधून हे पाणी जे आहे ते बाहेर आल्यानंतर रस्त्यावरही साठलेलं या ठिकाणी बघायला मिळतंय। एकीकडे याच रस्त्याची मागच्या पावसाळ्यामध्ये दुर्दशा होती, मात्र सिमेंटचे रोड केलेत आणि तरी देखील या ठिकाणी जे आहे ते पाणी साठलेलं आहे। खरं तर ड्रेनेज लाईन फुल झालेली आहे, ड्रेनेज लाईन साफ केली नाही का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय, कारण ड्रेनेजमधून हे पाणी बाहेर येताना पाहायला मिळत आहे। भरतीची वेळही पुढे गेलेली आहे, त्याच्यामुळे भरतीचा प्रश्न सध्या उद्भवत नाहीये। त्यामुळे आपण बघतोय की ड्रेनेज फुल झालेला आहे आणि रस्त्यावर ते पाणी आता बाहेर येताना बघायला मिळतंय। फाउंटन अशी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी सध्या झालेली बघायला मिळतेय। अगदी पार फुटपाथपर्यंत हे पाणी पोहोचल्यामुळे चालायचं कसं असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।